का रे शिवलाल, आता तुम्ही उद्या बक्षीस ठेवले ना आम्ही ठेवले बक्षीस, मग आता द्या ते कसे काय कसे, मग आता आता आपल्याला आता तुमचे भानगडी झाल्यापेक्षा आपण आता एकत्र बसू नंजा लहान्या मोठ्या पाटलाची तर आपण मिटिंग घेऊ मस्त ना पद्धतशी करू नये, भांडणं होणं बरोबर नाही बा, काय करता. हो ना, आपण काय भांडणं करायला आलो काय? आपण भांडणं करायसाठी पोळा करतो काय? दरवर्षी झाला पोळा, फक्त ह्या वर्षी दोघांनी बक्षीस ठेवले, आता तुम्ही ठेवले ना मी ठेवले. बरं येतो मग, तिथं ठरवून घेऊ मग. हां, आता आपण आता इथं एकत्र अशासाठी बसलो का उद्याचा पोळा आहे आणि उद्याच्या पोळ्यामधले कोणत्या जोडीला बक्षीस द्यायचे आहे हे ठरवासाठी आपण इथं एकत्र बनलो आहे, म्हणजे बसला आहे. कसं का इचुकाटा संघटनेचे शिवलाल भाऊ, तंबाखू संघटना कंदील आबाजी आणि तंटामुक्ती अध्यक्ष आता मी स्वतः म्हणजे देवदास घनघणे. तर आता जोडीचं परीक्षण करायसाठी आपल्याला आपल्या गावातला जर माणूस ठेवला तर बरोबर नाही वाटणार. नाही तर पाय भावाची बिन कोणी म्हणून तुम्ही आपल्या ओळखीच्या माणसाच्या जोडीला बक्षीस दिलं आणि मग ह्याचा जवळचा होता नंदूरचा होता आणि कायले पाहिजे आता भानगडी निर्माण होते ना मग अशा ना. म्हणून माय म्हणणं आहे भावाची बिन आपण काय एखादा परक्या गावचा माणूस तुमच्या काही ओळखीचा असं तर बोलून आपण त्याचं परीक्षणासाठी आपण त्याचं स्वागत करू. काय राजा देवदास, कशी गोष्ट करतो तू? दुसऱ्या गावातला परका माणूस परक्या गावात येईन काय? तू सांग बरं, पोळा सोडून त्याच्या गावातला हां कोणी येईन तरी येतील, चांगलं वाटन का त्या म्हणाले? नाही बा आपल्या गावातला पोळा सोडून दुसऱ्या गावात चालू म्हणून. तू सांग कोणी येईन आपल्या गावात आता? तसं म्हणाल तर माझ्या ओळखीचा एक माणूस आहे बा येणारा, त्याला बोलून घेतो तुम्ही म्हणाल तर. नाही तर मग नाही तर तुम्ही कायला पाहिजे भाजी बिन तुमच्या मतात बनवला तर मला तर वाटते देणगे साहेब येऊ शकते भाजी बिन. पाय ना बा, मग तुम्ही तुमच्या मताने येत असाल तर मग ते फारच चांगलं. तुम्ही फोन तर करून पाहिजे हो म्हणते का नाही म्हणते, तर नाही तर मग वेळेवर नाही आलं पाहिजे भाजी बिन, मी येत नाही बा. अरे लय दिवसावर फोन केला शांताराम भाऊ, बऱ्याच दिवसानं आठवण आली तुम्हाला माहीत. हां, लय दिवसात म्हणजे याच्यासाठी उद्याचा पोळा आहे बा आमच्या गावात आहे. उद्याचा आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, कोणत्या जोडीला काय बक्षीस द्या, कोणत्या द्या, पहिलं दुसरं तिसरं 3 बक्षीस ठेवले. त्याच्यामुळं तर आता आमच्या गावातला जर ठेवला तर बरोबर नाही, म्हणून तुम्हाला फोन केला बा या अंतर पहा भाजी बी. अरे मला कायले बोला रे बा, तुमच्या गावात माय बिन मी पहिलं तर तुमच्या गावात इचुकाटा संघटना आहे, नंतर बिन माय लावांची बिन पोलीसच्या तारखा मायावरच्या माया बिन बस बाच्या माया तुम्ही बस. अरे तसं नाही ना देणगे साहेब, भांडणं होऊ नये म्हणून तर तुम्हाला बोलावलं. आमच्या गावातलं नाही करत आता भांडणं, आता शांत झालं गाव. आम्ही दोघा मिळूनच बक्षीस ठेवले, शिवलाल भाऊचा आहे आम्ही ठेवले अलग, मग त्याच्यासाठी तर तुम्हाला बोलावणं होय. शांत आहे ना गाव. बरं ठीक आहे ना, येतो बा. आम्ही कसं आहे आता शेतीवर गोटा ठेवून येतो बाजी, पाहिजा तुम्ही फक्त तुम्ही पाहिजा फक्त भानगडीचं काम नको आणू दे बाजी बिन. ठीक आहे मग उद्या येऊन जाईल मग. सांगा शांताराम भाऊ, सांगा लवकर म्हटलं. काय आपलं तुम्ही म्हणता झडती पहिले काय मी म्हणू म्हटलं, नाही तर मग अजून भांडणं लागण याच्यातच. झडते पहिले त्या म्हटली असं झालं तसं झालं, सांगून द्या पहिलेच. म्हण ना बा, म्हण ना तूच पहिले, तूच म्हण ना बा. हां घ्या मग. आवाळ गळगळे शिंग फळफळे, आवाळ गळगळे शिंग फळफळे, शिंगात पडले खडे. शांताराम भाऊले नाही झालं पीक म्हणून शांताराम भाऊ मस्तकावर हात ठेवून लढे. बोला एक नमन गौरा पार्वती हरभरा हर हर महादेव. आहे का नाही असं आहे की बहीण, तरी मी म्हणतो जी बहीण आली बायावर. आता मायावर झडते म्हटली तर मारत्या मन बरं, तू दे बरं शिवलालवर बत्ती दे बरं, शिवलाल झडते सोड एक. हां, शिवलाल गेल्या बबन्याबाशी, त्याच्या झाल्या 2 गोष्टी. बबन्यान मारलीला, शिवलाल पडला 3.5. बोला एक नमन पार्वती हरभरा हर हर महादेव. पाव यंगी साहेब, आता तुम्ही पहा जोड्या पाहून घ्या आणि कोणत्या जोडीला पहिला नंबर द्यायचा, कोणत्या जोडीला दुसरा द्यायचा, कोणत्या जोडीला तिसरा द्यायचा, त्याचं आता तुम्ही परीक्षण करा. त्याच्यानंतर तुमच्या मतानं तुमच्या हाती आहे बा परीक्षण करणं, तुम्ही म्हणाल ते करेल पूर्व दिशा. हां, आता पहिलं बक्षीस जे आहे का नाही, पहिले 30,000 रुपये आणि 20,000 रुपये दोघा मिळूनचं 50,000 रुपये झालं बक्षीस दोन्ही पार्टीचं. त्याच्यामुळं पहिलं बक्षीस देते येतं आता केसरी टी शर्टवाला आहे ना त्या जोडीले. हां, मी माझ्या नाव का नाही भानदास पवार आहे आणि मी मारत धुटकीची जोडी पकडली होती. तर पहिलं बक्षीस आता जाहीर करण्यात येते मारुतराव ढुटके यांना
50,000चं. हां, दुसरं बक्षीस जे आहे का नाही आता हे काय रे भाऊ, ह्या तुझं नाव काय आहे? माय ना मी ना माय जगन आहे, जगन. मी शांताराम भाऊची जोडी पकडली होती. दुसरं बक्षीस आता हे शांताराम भाऊ घनगणे यांच्या जोडीला 25,000चं बक्षीस देत आहे. हां, जमलं जा मग आम्ही पोट्टेनं पकडली जोडी त्याची आपल्याला 25,000चं बक्षीस आलं जा मग आम्ही. तिसरं बक्षीस आता हे लायना पाटलाच्या जोडीले 12,000 रुपये देण्यात येत आहे. मायाबीन तिसरं बक्षीस आपल्याला झालं आहे. मायाबीन पहिलं भेटायला पाहिजे होतं. जाऊ द्या आता, आपण मीटिंग घेतली, ठरवल्याप्रमाणे आपल्या शब्दावर राहा लागन टिकून. जाऊ द्या आता, काय करावं आता. तर आता आपला पोळ्याचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. तरी आपला पोळा फोडण्यात येते, मी देणगे असे जाहीर करण्यात येतो. आणि तुम्हाला पण नवीन असाल व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, धन्यवाद.